ठरलं तर मग या मालिकेच्या 28 जूनच्या भागामध्ये प्रिया विचार करते की बिझनेस एक्स्पोला जाण्यापासून अर्जुन सायलीला कसं अडवायचं। तेवढ्यातच अर्जुन सायली घराबाहेर फेऱ्या मारताना दिसतात। तर प्रिया गुपचूप ऐकत असते की बिझनेस एक्स्पोबद्दल अर्जुन सायली काही बोलतात का, पण ते तसं काहीच बोलत नाही। तर प्रिया म्हणते की आता दुसराच काहीतरी प्लॅन करून अर्जुन सायलीला तिकडे जाण्यापासून अडवलं पाहिजे। तर तिच्या लक्षात येतं। तर प्रिया म्हणते की सायलीच्या त्या अर्ध्या मेंदूवरच घाव घालायला पाहिजे, म्हणजे ही खरंच घरी राहील। आणि नागराजला फोन करते आणि म्हणते की उद्या अर्जुन आणि सायलीला बिझनेस एक्स्पोला जाण्यापासून अडवायचंय। आपण रिमोट कंट्रोलवरच घाव घालूयात। रिमोट कंट्रोलचा यूज करून आपण त्यांना अडवायचं। आणि म्हणते की आपला रिमोट कंट्रोल दुसरा तिसरा कोणी नसून ती प्रतिमाच आहे। त्या प्रतिमाला काहीतरी करा, तो अर्धा मेंदू हलून खिळखिळा करा, म्हणजे अर्जुन सायली धावत पळत येतील। पुढे नागराज म्हणतो की मी आता आगच लावतो, म्हणजे वहिनी खूप घाबरतील। आणि पुढे नागराज मुद्दाम घराच्या बाहेरचा कचरा पेटून देतो आणि मोठ्याने ओरडतो, बघा देसाई, कचरा पेटून दिला, आता आमच्या नावाने ओरडू नका। आणि त्या आवाजाने प्रतिमा धावत पळत इथे येते आणि ती आग पाहते तर ती खूप घाबरते आणि खूप जोरजोरात ओरडू लागते की मला जाळू नका, मला जाळू नका। आणि तेवढ्यात त्या आवाजाने रविराज सुद्धा बाहेर येतात आणि प्रतिमाला या अवस्थेत पाहून ते सुद्धा खूप घाबरतात। त्यावेळीच प्रतिमाला चक्कर येते आणि प्रतिमाला घरात घेऊन जातात। तर प्रतिमा म्हणत असते, सायली सायली। तर लगेच रविराज अर्जुनला फोन करून सांगतात की पटकन सायलीला घेऊन इकडे ये। तर अर्जुन सायली इकडे येतात। तर सायली हळुवारपणे प्रतिमाला म्हणते की प्रतिमा, त्या मी आली आहे, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, तुम्ही अजिबात घाबरू नका। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।